नमस्कार मंडळी, माझं नाव शंतनू देशपांडे आहे आणि मी एक उद्योजक आहे. मी बॉम्बे शेविंग कंपनी नावाची एक कंपनी चालवतो मागच्या 10 वर्षांपासून. ही बघा माझं ऑफिस तुम्हाला दाखवतो. इकडे लगभग 200 लोक बसतात. मी इकडे बॉम्बे शेविंग कंपनीमध्ये 400 कोटीचा आता ऑलमोस्ट विक्री होते. आता चांगला नफा पण होतोय. तर आमची छोटीशी कंपनी आता थोडी थोडी मोठी वाढते आहे. ही माझी पहिली मराठीतली रील आहे, विच आय एम व्हेरी सॅड अबाउट. ह्याच्या आधी मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये मोस्टली पॉडकास्ट वगैरे करतो बार्बर शॉपवर. आणि मी तेच विचार करत होतो आज की इंडियामध्ये, भारतात इतके जास्त राज्य आणि कम्युनिटीज आहेत. दर राज्याचे किंवा कम्युनिटीचं ऑन्टरप्रेन्योरियल कॉन्ट्रिब्युशन भरपूर आहे. तुम्ही गुजरातमध्ये बघाल तर अडाणी, अंबानी, दिलीप शांघवी वगैरे. तुम्ही राजस्थान मारवाडी कम्युनिटी बघाल तर कोटक, बिर्ला, अगरवाल, जिंदल भरपूर आहेत. नॉर्थ इंडियामध्ये भरपूर आहेत. कॅलकटा ट्रेडिंग कम्युनिटी आहे. आंध्रामध्ये रेड्डी कम्युनिटीनी ऑलमोस्ट फार्मावर मोनॉपली आहे. महाराष्ट्रामध्ये थोडं ते कॉन्ट्रिब्युशन ना थोडं माझ्या मते तरी थोडं मागे आहे. किर्लोस्कर, गाडगे आहेत काय काय. ऑटो कॉम्पोनंट्समध्ये पण भरपूर आपले मीडियम साईज बिझनेसेस आहेत. पण कम्पेअर्ड टू महाराष्ट्राचं रिचनेस, आपण भरपूर श्रीमंत स्टेट आहोत. आपण इतके एज्युकेटेड आहोत. ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट आहे पुण्यात. इतके कॉलेजेस आहे, युनिव्हर्सिटीज आहे, शाळा इतकी छान आहेत. आणि आपल्याकडे म्हणजे अभ्यासाचं वळण आहे. जनरली कल्चरल लिटरसी इज व्हेरी हाय. आर्टिस्टिक लिटरसी इज हाय. वी हॅव कॉन्ट्रिब्युटेड टू द फ्रीडम मूवमेंट इन अ बिग वे. तर मला असं कधी कधी वाटतं की जितका आपण जास्त अभ्यास करतो तितका आपण कमी वेडे राहतो. आणि ऑन्टरप्रेन्योरशिपसाठी थोडा वेडेपणा हवा आहे. रिस्क आर्थिक जोखीम घेणे जरुरी आहे. तर मी या माध्यमातून थोडंसं मराठीत पण सांगेन, माझे पर्स्पेक्टिव्ह एक्सपिरियन्सेस सांगेन तुम्हाला बॉम्बे शेविंग कंपनी बनवण्यामागे. आणि होपफुली आपले जे भरपूर मराठी सेंटर्स आहेत, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, नगर वगैरे, जर तिकडे यंग जनरेशन आहे ज्यांच्यामध्ये खूप इच्छा आहे, खुजली आहे, पॅशन आहे, ते जर ही कॉन्टेंट बघाल तुम्ही शंतनू देशपांडे अनऑफिशियलवर किंवा बार्बरशॉपवर, तर होपफुली माझं थोडंसं कॉन्ट्रिब्युशन राहील टुवर्ड्स इन्क्रीजिंग द ऑन्टरप्रेन्योरशिप उद्योजक कोशंट ऑफ महाराष्ट्र. माझ्या तुटक्या फुटक्या मराठीसाठी थोडीशी माफी मागतो मी, कारण मी ऑलमोस्ट 15 वर्षांपासून नॉर्थ इंडियामध्ये आहे. तर थोडी माझी मराठीमध्ये फ्लुएन्सी कमी आहे. तर फॉरगिव्ह मी. पण होपफुली मी जितकं जास्त कॉन्टेंट बनवीन तितकं माझी मराठी पण चांगली होईल. जय महाराष्ट्र. कीप फॉलोईंग.